पॅन कार्ड प्रमाणेच आता मतदार ओळखपत्रही आधारशी लिंक करावं लागणार आहे। आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला। निवडणूक आयोग, गृह सचिव, UIDAI, कायदा मंत्रालय यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। शिरूर कासार न्यायालयाने शिरूर कासार कोठडी सुनावल्यानंतर खोक्या 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यामध्ये होता। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायदेवतेनं निकाल दिलाय। आता पोलिसांनी बिळातून बाहेर काढून कोरटकरला अटक करावी। कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कोण आहे? महाराष्ट्र अशांत करण्याचं षडयंत्र सुरू आहे का, याचा तपास करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली। सोन्याची झेप सुरूच असून जळगावात या सुवर्णनगरीत सोनं 91,000 गेलेलं आहे, तर चांदीने चक्क 1 लाखांचा टप्पा गाठलाय। गेल्या महिनाभरात सोन्याचे दर 4,000 वाढले। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा मिळाला। पुढील सुनावणी 15 एप्रिलला होणार आहे। तोपर्यंत दिल्ली पोलिसांना अधिक सविस्तर तपास करण्याचे निर्देश देण्यात आले। बीडच्या कुटेवाडी गावात कागदोपत्री सिमेंटचे रस्ते दाखवून लाखो रुपयांचा निधी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली। दौंड साखर कारखान्यातून मळी आणि रसायनयुक्त पाणी ओढ्याद्वारे भीमा नदीपात्रात सोडलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतरच या केमिकलयुक्त पाण्याचे सॅम्पल्स प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घेण्यात आले। ओडिसातील खासदार प्रदीप पुरोहित यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान अवमानकारक आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावणार आहे। त्यांनी 24 तासांमध्ये माफी मागावी, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमोल मिटकर यांनी दिला आहे। राज्य सरकार सामान्यांना टोलमार्फत लुटतंय। सरकारने एका पैशाचा हिशोब द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। तर टोल मर्यादा संपल्यानंतरही एक्सटेन्शन देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे। विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय। त्यांचा इतिहास मला माहिती आहे। बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही मंत्रिपद सोडलं, मात्र त्यांचे प्रमुख मोदींना भेटून माफी मागून आले। दिल्लीत जाऊन लोटांगण घातलं, असा खोचक टोला शिंदेंनी लगावलाय। इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार अशी भावना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केली। बाबरीप्रमाणे शिवसैनिकांनी कबर हटवली तर शिंदे साहेबही बाळासाहेबांसारखा अभिमान व्यक्त करतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं। कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत अवैध ठरलेल्या 10 अर्जांपैकी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला। वैध ठरलेले सगळे उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांचे समर्थक असून अवैध ठरलेला अर्ज हा विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा आहे। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावरती होते। पोलीस अधीक्षकांसह बैठक घेत त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना लक्ष केलेला आहे। तर 15 पैकी 8,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती। नागपूर हिंसाचार प्रकरणात कशा पद्धतीने कारवाई करता येईल याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केलं आहे। भीती नष्ट व्हावी यासाठी संवेदनशील भागात रूट मार्च करत असून अफवांवरती विश्वास ठेवू नका, असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे। नागपूरमधील हिंसाचारात जखमी झालेले झोन 5चे DCP निकेतन कदम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता। दरम्यान डॉक्टरांनी कदमांना 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला। नागपुरातील दंगली प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले, तर 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दंगलीमध्ये विधी संघर्ष बालकाचा सुद्धा समावेश आहे। या प्रकरणात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपुरातील हिंसाचारात सगळ्यात आधी पेशणे कुटुंबावरती दगडफेक झाली। 200 पेक्षा अधिक तरुणांनी घरावरती हल्ला चढवला। पेशणे यांच्या घरी दगड, विटा आणि लोखंडी रॉड आढळून आलेले आहेत। या प्रसंगाबाबत सांगताना माधुरी पेशणे यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरती आणि कर्मचाऱ्यावरती
न्यू इरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तारिक खान यांनी या जखमी पोलिसांची भेट घेतली. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत गीतांजली टॉकीज परिसरातल्या 4 चाकी गॅरेजचं मोठं नुकसान झालंय. या गॅरेजमधील 8 ते 9 वाहनं फोडण्यात आली. नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या राड्यामध्ये दगडफेकीत विटांचा वापर करण्यात आला. या परिसरात बऱ्याच घरांची कामं सुरू आहेत, त्यामुळे दगडफेकीमध्ये विटांचा वापर झाल्याचं समोर आलं. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीची पाहणी केली. नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत शांतता राखण्याचं आवाहन केलं. नागपुरातील हिंसाचाराची घटना सुनियोजित होती अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली. पोलिसांवरती कुऱ्हाडीनं हल्ला का केला, पोलिसांवरती हल्ला करणं कोणत्या संविधानात लिहिलं असा सवाल नितेश राणेंनी केला. तर सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार नाही असंही राणे म्हणाले. दंगल करणाऱ्यांची जात धर्म पाहणार नाही, कायदा हाती घेणाऱ्यांवरती कारवाई होणारच, त्यांची गय केली जाणार नाही. हा हल्ला पूर्वनियोजित होता असा संशय मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. पोलिसांवरील हल्ला सहन करणार नाही, पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, सर्वांना कठोर शासन करणार असा थेट इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. मी जे बोललो त्यावरती ठाम आहे, मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली. मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाशी तुलना केली नाही, कारभार म्हणून तुलना केली असं स्पष्टीकरण सपकाळांनी दिलं. नागपुरातील दंगलीनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या ते कानावरती का आलं नाही, गृह खातं झोपा काढत होतं का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. ज्या शहरात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहतात अशा शहरामध्ये हा प्रकार घडतो आणि पोलिसांना याबाबतची कल्पना नसते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलंय. पोलिसांनी जर ती जळणारी चादर बाहेर काढली असती तर ही गोष्ट पुढे इतकी वाढली नसती असंही आव्हाड म्हणाले. महंत रामगिरी महाराजांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी समर्थन दिलं. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे, त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज यांनी केलेलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या राजकारणामुळे नागपुरातील राडा घडला असा आरोप वैभव नाईकांनी केला. तर घटनेतील दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा केली. अवैधरित्या सावकारी करणाऱ्या व्यक्तीविरोधात रबाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊ सावंत असे या आरोपीचं नाव असून तो घणसोलीमधला रहिवासी आहे. बेकायदा बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालिकेचं पथक दिव्यामध्ये कारवाई करणार आहे. दरम्यान या तोडक कारवाई विरोधात नागरिकांनी तिरडी आंदोलन करत या कारवाईचा निषेध केला. पुण्याच्या बालेवाडीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी भिंड काढली. ज्या ठिकाणी आरोपींनी गाड्या फोडल्या तिथेच भिंड काढत 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भांडूपच्या गौतमनगरमधील एका ग्राउंड+1 असलेल्या वेडिंग दुकानाला आग लागली. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.